आजचं आपल्या प्रवचनमालेचं 32वं प्रवचन आहे. विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन. श्रीरामकृष्ण स्वतःहून त्या काळचे विख्यात पंडित आणि समाजसेवी विद्यासागर यांच्याकडे जातात आणि त्या भेटीतला जो संवाद आहे तो आपण इथे बघत आहोत. श्रीरामकृष्ण एका पंडिताला, एका मोठ्या माणसाला भेटायला गेले आहेत. तदनुरूप ती गोष्ट लक्षात ठेवून इथे श्रीरामकृष्ण बोलत आहेत. ईश्वरचंद्र विद्यासागर हे महापंडित आहेत. मी त्यांना इतर विषय माहीत आहेत. इंग्रजीचे विद्वान आहेत, बंगाली भाषेचे जनक म्हटले जातात ते, आणि अर्थातच शास्त्र उपनिषदादी त्यांनी वाचलेले आहेत. परंतु त्यातला भाव काय आहे हा ग्रहण होत नाही. आपण नुसतं वाचून काही तो ग्रहण होत नाही, त्याची धारणा होत नाही. ते म्हणतात पण की त्या ऋषींना, उपनिषदातल्या ऋषींना आपलं मन अंतरंग उघडं करून सांगता आलं नाही. हे त्यांनी स्वतःचं मत मांडलेलं आहे. असं म्हणता येऊ शकतं की यांना त्यांचं अंतरंग समजून घेता आलं नाही. कारण उपनिषदातले ऋषी हे जसं शास्त्र म्हणतं ते आईसारखे असतात. श्रुती परवते माऊली नाही. ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात श्रुतीसारखी माऊली नाही आहे, वेदासारखी माऊली नाही आहे. पुष्कळ ठिकाणी भाष्यामध्ये शंकराचार्य म्हणतात की एक आईने 100 आईसारखी, 1000 आईसारखी असं म्हटलं आहे त्यांनी भाष्यांमध्ये. अर्थात असं म्हणणं की आईला आपलं अंतरंग मुलाला उघडं करून दाखवता आलं नाही, समजून देता आलं नाही, हे तितकंसं बरोबर नाही की नाही. म्हणून इथे श्रीरामकृष्ण उपनिषद ऋषी, ब्रह्म ऋषी, उपनिषद, वेदांत हा जो भाव आहे पूर्णपणे आपण 7व्या अध्यायात बघतो आहोत. आणि शेवटी उपनिषदांना काय सांगायचं आहे, ब्रह्मदर्शनाचा विषय येतो की नाही. ब्रह्म हे तोंडाने सांगता येत नाही असं ते म्हणतात विद्यासागरांना. जगातल्या झाडून सगळ्या गोष्टी उष्ट्या झालेल्या आहेत. आपण जे ओठाला किंवा जिभेला लावतो ती गोष्ट उष्टी होते. मग बोललेली गोष्टसुद्धा उष्टी होते. आपण जिभेने उच्चारतो, ओठाने उच्चारतो तर ती गोष्ट उष्टी होते, कारण ती व्यक्त झालेली आहे. जी गोष्ट व्यक्त होते ती उष्टी होते. ब्रह्म व्यक्त करता येत नाही की नाही. ब्रह्माचं वर्णन शास्त्रात आहे, परंतु तो अनुभूतीचा विषय आहे, अनुभवाचा विषय आहे. त्यामुळे त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि तिथे मात्र व्यक्त व्हायला व्यक्तीच राहत नाही. जी व्यक्त गोष्ट होते व्यक्तीच्या माध्यमातूनच होते ती, मग ती उष्टी होते. पण जिथे ब्रह्म आणि जीव हा एकरूप होऊन जातो नाही. सुरदासजी म्हणतात की जीव आणि ब्रह्म दोन्ही एकच झाले. समदर्शी है नाम तुम्हारो तिहारो, चाहे तो पार करो. तिथे दोन नाही, एकच आहे. म्हणून तिथे श्रीरामकृष्ण सांगतात की ही गोष्ट छोटीशी की एका बापाला 2 मुलगे होते, दोघांनाही शिकायला पाठवलं. हा उपदेशाचाच भाग आहे, 7व्या अध्यायाचाच भाग आहे. आणि शिक्षण संपल्यानंतर ते परत आलेत आणि नंतर विचारलं तुम्ही काय शिकले. त्यांना आचार्याच्या स्वाधीन केलं आणि गुरुगृहातून जे परत आले बापाला नमस्कार केला त्यांनी. आता बापाला इच्छा झाली की आपली मुलं शिकून आले आचार्यांकडनं, काय शिकून आले एकदा बघावं. तर ते म्हणालं की तू तर शिकून आलास, ब्रह्माचं स्वरूप काय ते सांग. तर तो मुलगा काय केला त्यांनी, पहिला मुलगा त्यांनी वेदातले पटापटा श्लोक म्हणायला सुरुवात केली. म्हणजे त्याला समजलं
ब्रह्मस्वरूप काय आहे. कारण त्याला ते सांगता आलं. त्याला सांगता आलं, बापाला सांगता आलं की मग मी हे शिकलो वेदात ब्रह्मदर्शन कसं आहे. मग त्याचं सांगितलं, याचा सगळा घोष संपला आणि वडील आपले चुपचाप उभे राहिलेत. आता मोठ्याचा वेदघोष संपला. आता त्यांनी लहान मुलाला तोच प्रश्न विचारला की काय तू पण सांग. यांनी सांगितलं मोठ्यापणे तू पण सांग. आता हा जो इथे लिहिला आहे की पण तो जो तोंड खाली घासून मुखस्तंभासारखं उभा राहिला अवाक्षरी उच्चारीना, तो काही बोलतच नव्हतं, तोंड बंद त्याचं. वर बघे ना, मग बोलतो आहे काय की नाही, म्हणजे तो चुप आहे, काहीच बोलत नाही आहे. बाप काय म्हणतो, बापानं प्रसन्न झाला आणि त्याला म्हटलं बेटा तुला दिसतं थोडं बहुत समजलेलं. ब्रह्म काय वस्तू ते तोंडानं सांगणं अशक्य. फक्त तो तुम्ही त्याची धारणा करा. म्हणून उपनिषदांमध्ये आत्मावारे द्रष्टव्य म्हटलं आहे. द्रष्टव्य म्हणजे तो अनुभवाचा विषय. आपण इतर गोष्टींचा अनुभव घेतो, जगामध्ये अनेक विषय शिकतो आणि ते शिकत असताना त्याची धारणा होते, आत्मसात करतो आपण. नाही, ब्रह्म तशी वस्तू नाही आहे. नाही, ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होऊन जातो की नाही. शास्त्र म्हणतं की तुम्ही ब्रह्म जाणलं की ब्रह्मच होऊन जाता की नाही. ती अनुभूती उपनिषदांना ऋषींना अभिप्रेत आहे नाही. आणि त्यामुळे ब्रह्म आपण बघतो आहोत सतत. ब्रह्मबृहत्वाच विशाल आहे. किती विशाल आहे, मनाने कल्पना नाही करू शकणार. आपल्याकडे जी साधनं आहेत, इंद्रिय आहेत, मनबुद्धी अंतःकरण वगैरे, डोळे कान वगैरे, त्यांनी आपण त्याला समजू शकणार नाही. हे समजणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपला विषय काय आहे, आपला जाणण्याचा विषय काय आहे की नाही. ब्रह्म हे द्रष्टव्य आहे, पण द्रष्टव्य आहे म्हणून तुम्हाला दिसायला त्याची एक प्रक्रिया आहे. श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. मग ते हे तर ऐकणं, मनन करणं, ध्यान करणं, हे तर इंद्रियांच्या गोष्टी आहे. इंद्रियांच्या माध्यमातून घेऊन इंद्रियांच्या पलीकडे जे ब्रह्म आहे ते जाणून घ्या की नाही. तुम्हाला इंद्रियांचं सहाय्य घेऊन का असं म्हणता येत नाही, कारण मग दुसरीकडे आहे का तुमच्याकडे, काहीच नाही आहे नाही. त्याचं सहाय्य घ्या, पण लक्ष द्या. द्रष्टव्य पहिले द्रष्टव्य आहे की नाही. पहिले श्रोतव्य नाही म्हटलं आहे, पहिले द्रष्टव्य म्हटलं आहे. आत्मा वारे द्रष्टव्य, तुम्ही बघा त्याला की नाही तर त्यांनी श्रोतव्य सुरू केलं असतं. नाही, द्रष्टव्य आहे. पण कसं द्रष्टव्य, अनुभव कसा घ्या, ऐका, मनन करा, ध्यान करा, याप्रमाणे तुम्ही त्याला बघा. म्हणून माणूस जेव्हा म्हणतो की मी ईश्वराला जाणणं आहे आणि कृतकृत्य समजतो, इथले वाक्य इथले ठाकूर उपदेश देत आहेत की नाही, हे चूक आहे. ईश्वर कसा आहे आणि आपण कसे आहोत. ईश्वर आहे साखरेच्या पहाडासारखा. आता तुम्ही एका मोठ्या साखरेच्या पहाडाची कल्पना करा, हिमालयाची कल्पना करा नाही की नाही. अवाढव्य हिमालय की नाही, किती मोठा आहे आपल्याला कल्पना करता येत नाही की नाही. साखरेचा पहाड आहे अशी तुम्ही कल्पना करा आहे की नाही. आणि आपण कोण आहोत, आपण मुंगी आहोत आहे की नाही. म्हणजे आपले अस्तित्व आहे, त्याचंही अस्तित्व आहे, पण त्याच्या तुलनेने आपलं अस्तित्व किती आहे, मुंगी इतकं आहे. तो किती त्याची कल्पना करता येत नाही. आपण म्हणजे अतिशय छोटेसे लघु आहोत, आपण फार लहान आहोत, पण आपल्यात तेच चैतन्य आहे की नाही. आता त्या मुंगीला वाटलं की मी त्या साखरेला ते गेली, त्यांनी तोंडात एक कण घेतला. मुंगीसाठी तेवढं पुरेसं आहे की नाही, तिचं पोट भरून जातं तेवढ्या एका कणाने. पण ती विचार काय करते की आता तर मी परत जाते, मला तर थोडा वेळ नाही आहे, घाई आहे, पण पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा पूर्ण पहाडच्या पहाड घेऊन जाईल. ते क्षुद्र जीवाचे असे विचार असतात, श्रीरामकृष्ण म्हणतात. हा क्षुद्रपणा झाला मनाचा. म्हणजे आपल्याला त्याची कल्पनाच नाही आहे ते काय आहे की नाही. मग त्याची कल्पना करणे फार महत्त्वाचं आहे. तो अंतःकरणाचा, आपल्या संकल्पाचा, आपल्या चित्तवृत्तीचा भाग झाला पाहिजे की नाही. तरच मग हा जीवाचं जे चित्त आहे, अंतःकरण आहे, ते पूर्णपणे कसं ते सक्षम होईल आहे. ते ब्रह्माचं जे आहेत महानत्व की नाही, त्याचं समष्टित्व किंवा त्याचं विशालत्व, बृहत्व, हे आपल्याला
आपल्या आकलनाचा विषय होईल. कशा अर्थाने की आपलं तिथे अंतःकरण राहणार आहे. त्याला चित्तशुद्धी म्हटलं आहे की नाही. त्याला श्रीरामकृष्णाने चित्तशुद्धी म्हटलं आहे की नाही. योगिनं कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. तुम्ही कर्म करता, आम्ही कर्म करतो, जग कर्म करते आहे की नाही. पण योगी कर्म करतो वेगळ्या प्रकारचं. श्रवण म्हणून एक कर्म आहे, निधिध्यासन एक कर्म आहे की नाही. सगळेच करतात. 24 तास आपण कर्म करतो. झोपणं हे कर्म आहे, स्वप्न बघणं हे कर्म आहे. इंद्रियांच्या द्वारा, अंतःकरणाच्या द्वारा ज्या क्रिया असतात ते सगळं कर्माच्या अंतर्गत येतं. त्याचा धातू क्र आहे. स्वामीजी कर्मयोगी तशी सुरुवात करतात. क्र धातू आहे, कर्ण आहे की नाही. कर्ण म्हणजे ती क्रिया आहे, ती होणारी बाब आहे की नाही. म्हणजे कर्मफल ह्या अर्थाने सुद्धा कर्मशब्दाचा उपयोग होतो असं स्वामीजी कर्मयोगात प्रारंभी म्हणतात आहे की नाही. त्याचं फल आहे. मग हे जे कर्म आहे, हे कर्म श्रवण म्हणून असो की आणखी तुम्ही इतर कोणतेही कर्म केलेलं असो, हे तुमचं चित्त अशुद्ध करतं किंवा चित्त शुद्ध करतं. दोन आहेत की नाही. एक तर चित्त शुद्ध होईल आणि एक तर चित्त अशुद्ध होईल. म्हणून जर तुम्ही तुमच्या चिंतनाचा विषय जर अशुद्ध असेल, शबल असेल, तर तुमचं चित्त अशुद्ध होईल. चिंतनाचा विषय जर तुमचा शुद्ध असेल, आपण इथे काय म्हणतो, ब्रह्म बघतो आहे की नाही. बाकी सगळे कसे छोटे छोटे विषय असतात. कृपणा फल हे तवा हा असं म्हटलं आहे नाही. फलाचं चिंतन करणं म्हणजे गीता म्हणते कृपणा. कृपणा म्हणजे हा उपनिषदातला शब्द आहे, गीतेमध्ये पण आलेला आहे. कृपण म्हणजे आपल्याला माहिती आहे, कृपण म्हणजे हा कृपण आहे म्हणजे कंजूस आहे अर्थ आहे की नाही. कंजूस कोणाला म्हणतात की नाही. कंजूस जो खर्च करत नाही त्याला कंजूस म्हणत नाही. ज्याला असून खर्च करत नाही त्याला कंजूस म्हणतात आहे की नाही. आहे पण स्वतःही वापरत नाही आणि दुसऱ्यासाठी पण त्याचा उपयोग होत नाही, त्याला कंजूस म्हणतात आहे की नाही. आपल्याकडे एवढं महान इथे म्हटलं आहे की तुम्हाला आत सुवर्णनिधी छपलेला आहे. छपलेला म्हणजे लपलेला आहे की नाही. सुवर्णनिधी, डोंगरा एवढा सुवर्णनिधी तुमच्यामध्ये आहे की नाही. अजूनही तुम्हाला त्याचा पत्ता नाही. हे ईश्वरचंद्र विद्यासागरांना श्रीरामकृष्ण म्हणत आहेत. तुमच्यामध्ये सुवर्णनिधी छपलेला आहे, परंतु तुम्हाला अजून त्याचा पत्ता नाही. म्हणजे काय, असूनही त्याचा उपयोग काही नाही आपल्याकडे की नाही. आता ते ईश्वरचंद्र मोठे व्यक्ती आहेत की नाही. त्यांची सुवर्णनिधीची कल्पना वेगळी आहे. त्यांना वाटतं ते परोपकार करतात, इकडे विद्या त्यांनी एवढी संपादन केलेली आहे वगैरे वगैरे, परोपकार करतात की नाही, लोकांची मदत करतात. किती मोठी गोष्ट आहे. सामान्य लोक कुठे करतात, आपल्याला कुठे करता येतं एवढं की नाही. ते करू शकतात नाही, म्हणजे ते मोठे आहेत. पण सुवर्णनिधीचा अर्थ तो होत नाही की नाही. कारण तिथे ते अटकले आहेत, थांबलेले आहेत, पलीकडे गेलेले नाही आहेत. म्हणून श्रीरामकृष्ण त्यांना ती जाणीव करून देतात. थोडी म्हणतात बघा, थोडी माती पडलेली आहे वरती की नाही. एकदा का त्याचा सुगावा लागला की मग बाकीच्या कामांना गळती लागेल. परोपकार वगैरे खूपच छान आहे, करायला पाहिजे माणसाने की नाही. ते करायलाच पाहिजे. गीता म्हणते कर्तव्यान इति मे पार्थ. हे करायलाच, कर्तव्यान हे माझं मत आहे की नाही. न त्याज्यम, त्याचा त्याग करायलाच नको. पुन्हा त्याला हे केलं आहे, दृढ केलं आहे. कर्तव्यान त्याग करू नका, न त्याज्यम कार्यमेव तत्. जरूर करा. एव शब्द आहे दृढीकरणासाठी. कार्यमेव तत् करायलाच पाहिजे की नाही. चूक तिथे नाही आहे की नाही. पण ती माती समोर दूर करायला पाहिजे. हा जो भ्रम आहे, माती म्हणजे भ्रम आहे मनातला, की मी काहीतरी करणार आहे, परोपकार करणार आहे की नाही. म्हणजे स्वतःकडे ते कर्तृत्व येतं, त्याला इथे माती म्हटलेलं आहे की नाही. ती माती दूर झाली, कर्तृत्व बोध दूर झाला की मी करणार आहे, मी करतो म्हणून होतं, मी नाही केलं तर होणार नाही आहे की नाही. मी करतो आहे म्हणून होतं आहे, नाही केलं तर होणार नाही की नाही. हा जो कर्तृत्वबोध आहे हा माणसाच्या व्यक्तित्वाशी निगडीत आहे की नाही, खूपच एकरूप झालेला आहे. हा जो बोध आहे हा दूर करणं हे अध्यात्माचं काम आहे. हे जन्मभराचं काम आहे. इथं तर म्हणतं अनेक जन्मांचं काम आहे. म्हणजे आपल्याला किती मोठं काम आपल्यापुढे आव्हान आहे बघा. किती मोठं प्रोजेक्ट आहे. 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं नाही आहे. जन्मोजन्मीचं प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला किती वेळ कमी असतो ना, आपण किती
किती गंभीरपणे हा विषय घ्यायला पाहिजे की नाही. म्हणून ते सतत सांगतात, उपनिषद शास्त्र संत कशाला सांगतात, कारण त्याचं जाणीव होणंच कठीण आहे. म्हणून त्यांनी आपलं नेहमीचं उदाहरण दिलं इथे श्रीरामकृष्णांनी. त्याचा परिचय सगळ्यांना आहे की हे कर्म म्हणजे काय, आणि कर्म म्हणजे जे काय झालं आपण म्हणतो, जर झाडला बी लावल्यानंतर ते बी अंकुरवरती येतो आणि मग झाड होतं, त्याला फळं लागतं नाही, त्याला कर्म म्हणतात. कर्म हे बीजरूपात असतं. संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये, गीता म्हणते की आत्मशुद्धीसाठी हे कर्म असतं. उदाहरण दिलं आहे, सुनबाई बाळंत झाली म्हणजे तिला गर्भ राहिला आणि ती बाळंत होऊन एकदा मुलगा झाला रे झाला की मग ती त्याच्याच तैनातीत राहते. त्याला पाळण्यातून खांद्यावरून पाळण्यात ठेवण्या उचलण्यातच हिचा दिवस गारत. घरकामाला सासूबाई मग हात लावू देत नाही तिला. फार सुंदर उदाहरण आहे, बऱ्याचदा येतं. याचा अर्थ काय आहे की ती कर्म करीत नाही असं नाही आहे, ती फार बिझी आहे. आई मुलाला जन्म देते, त्यानंतर फार बिझी होऊन जाते, त्याला झोपसुद्धा घेता येत नाही. कारण काय, मुलगा केव्हाही उठतं, जेव्हा उठायचं नसतं तेव्हाच ते उठतं, दिवसभर झोपतं आणि रात्री मात्र कोणाला झोपू देत नाही, आहे की नाही. ते पण आईला मात्र सतत सावध राहावं लागतं. म्हणजे कर्म नाही का, खूप कर्म आहे ते. परंतु काय झालं आहे, आता ती काहीतरी एक नवीन गोष्ट तिला संपादन झालेली आहे, ती आधी नव्हती की नाही. ती आधी आई नव्हती, आता आई झालेली आहे की नाही. आत खूप फरक आहे की नाही. ती आता आई झालेली आहे, तो मातृत्वाचा अनुभव तिला आलेला आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की आता तिचा दिवस गारद होतो आहे, पण ती आता मातृपदाला पोहोचलेली आहे. आणि म्हणून आपण ज्या अर्थी समजतो तसं ती आई समजत नाही आहे की नाही. त्या मुलाशी ती एकरूप होऊन गेलेली आहे. त्याला जिथे ब्रह्मदर्शन म्हटलं आहे. हे तुम्ही पुढे चला, पुढे चला, आणखी पुढे चला, आहे की नाही. एका दिवसात होणारी बाब नाही आहे. म्हणजे तो त्याच्यानंतर आले लाकूड तोड्या की नाही. जंगलात गेला आणि लाकडं तोडतो आहे, कशी तरी गुजराण होते आहे. अशावेळी त्याला एका साधूची भेट झाली. त्यांनी म्हटलं अरे पुढे चल. घरी आला, त्याला समजेना पुढे चला म्हणजे काय. विचार केला, त्यालाच म्हणतात श्रवण आणि मनन, आहे की नाही. त्यांनी ऐकलं की पुढे चल, आहे की नाही. आणि त्याच्यानंतर मनन म्हणजे त्याचा विचार केला त्यांनी. पुढे चल म्हणजे काय, पुढे म्हणजे पुढे, चल म्हणजे चल. मग ते डोक्यात प्रकाश पडला. आपण काय जिथे तिथंच सोडतो लाकडं, आहे की नाही. आणखी पुढे जायला पाहिजे की नाही. मग त्याने ते मनावर घेतलं, त्याला म्हणतात निधिध्यासन. समोर गेला आणि त्याला चंदनाचं वन मिळालं. म्हणजे पुढे गेला, चालला आणि पुढे गेला तो. त्याला आता नवीनच एक काहीतरी अनुभव आला, जो यापूर्वी नव्हता आणि तो आधी मूल्यवान होता. साधी इंधनाची लाकडं आहे, आता इंधनाची लाकडं नाही आहे, त्याची किंमत खूप असते, त्याच्यावर त्याची गुजराण होत होती. परंतु आणखी पुढे गेल्यानंतर तो आणखी एक नवीन अनुभव आहे की नाही. मग तो केला, आणखी खूप अमीर झाला तो. पैसाच पैसा, चंदनाच्या लाकडाची किंमत खूप जास्त असते. पण त्याला पुन्हा आठवलं की मला पुढे चाल म्हटलं, थांबून असं म्हटलं तर चरई वेती. उपनिषद काय सांगतात, वेद काय सांगतात, चरई वेती चरई वेती. अरे चालत राहा, चालत राहा, चालत राहा. नवीन नवीन अनुभव घ्या. जिथे आहात तिथे थपकू नका, पुढे पुढे चाला. आणि मग काय झालं, त्याला पुन्हा आणखी त्याने मनन केलं, त्याला कळलं पुढे जायचं. मग वगैरे सांगितले त्याला सोन्याची खाण लागली, चांदीची, सोन्याची, हिऱ्याची, माणकांची वगैरे वगैरे, आहे की नाही. म्हणजे जसजसं तुम्ही पुढे जाल तसतसं तुम्हाला हा कर्ममार्गामध्ये, हा कर्ममार्गाचा विषय की नाही, तुम्हाला नवीन नवीन अनुभव येतील. आणि शेवटी मग जसं इथे आपण गेल्या वेळी बघितलं की मग त्याचं दर्शन घडतं, त्याला पाहता येतं, त्याच्याबरोबर बोलता येतं. कसं, आता आपण नुसते ऐकलं की नाही, त्याला पाहता येतं, त्याचं दर्शन होतं, त्याच्याशी बोलता येतं. हे आपल्यासाठी नुसते शब्द आहेत, आहे की नाही. पण तो विश्वास आणखी दृढ करण्यासाठी श्रीरामकृष्ण म्हणतात की जसं मी तुमच्याशी बोलतो आहे ना तसं. नरेंद्रांनी रामकृष्णांना प्रश्न केला, तुम्ही ईश्वराला बघितलं काय. ते म्हणे हो बघितलं आहे. थांबले असते ते म्हणे
मी जसं तुला बोलतो आहे, तुझ्याशी बोलतो आहे, तुला जसं बघतो आहे तसंच ईश्वराला बघतो आहे. किंबहुना त्यापेक्षासुद्धा मी स्पष्ट बघतो आहे की नाही. कारण मी तुला बघतो आहे माझ्या नेत्रांनी बघतो आहे की नाही. त्याला मी ज्ञाननेत्रांनी बघतो आहे की नाही. गीतेमध्येच आहे. अर्जुनाने जे विश्वरूप दर्शन बघितलं 11व्या अध्यायामध्ये ज्याचं वर्णन आहे, ते काय चर्मचक्षु दर्शन नाही आहे. दिव्यम ददामि ते चक्षु. अर्जुना, तुला मी दिव्य चक्षु प्रदान करतो की नाही. गीतेमध्ये ज्ञानचक्षु आहे, दिव्य चक्षु आहे की नाही. श्रीरामकृष्ण वचनामृतात म्हणतात की ह्या डोळ्याने तुम्हाला ईश्वराला बघता येत नाही. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला या डोळ्याने ईश्वर बघायला आहे, ह्या मनाने ईश्वर बघायचं आहे की नाही. मला ईश्वर दाखवून द्यावा आहे, खूप छान आहे, यांना मासा पकडून त्याच्या तोंडापाशी धरून द्या आहे की नाही. अरे हा याचा विषय आहे. कशाचा? तुमचं अंतःकरण तसं झालं. ह्या अंतःकरणाने, ह्या मनाने, या चित्तवृत्तींनी तुम्हाला ईश्वर बघता येणार नाही, ह्या डोळ्यांनी बघता येणार नाही की नाही. छान वर्णन करतात. तुमचे नवीनच इंद्रिय होतील, नवीनच होतील आणि फायर भरले मास्तर खो खो करून हसू लागतात आहे की नाही. असं वर्णन आहे. ते मजा वाटते त्यांना त्यांच्या वर्णनाची आहे की नाही. कारण ते मजेदार वर्णन आहे. आणि मग श्रीरामकृष्ण तसं म्हणतात, त्यामध्ये आत्म्याचं मिलन होतं, आत्म्याचा संयोग होतो, मग मास्तर पुन्हा गंभीर होतात, असं ते वर्णन आहे. म्हणजे हा विषय काही आपल्या साहित्याचा विषय नाही आहे. हा साहित्यामध्ये बरंच काहीतरी मनोरंजक असतं. हा तसा विषय नाही आहे. हा विषय काय आहे, अनुभूतीचा आहे. म्हणून त्याला बघता येतं आणि ते करण्यासाठी काय करावं लागतं, कर्म करावं लागतं. कर्म आपण सगळेच करतो, पण ते सकाम असतं. त्याची सकामता सगळी संपवून टाकावी लागते की नाही. कर्म करणं हे स्वाभाविक आहे आणि सकाम कर्म करणं हे पण स्वाभाविक आहे की नाही. मनाची तशी वृत्ती आहे आपली, आपलं मन तसंच घडलेलं आहे. नाही तर सगळे लोक मुक्त होऊन गेले असते, सगळ्यांनाच ईश्वराचं दर्शन झालं असतं की नाही. कारण कर्म करणं जसं हे आपला स्वभाव आहे, आपल्या दृष्टीने जसं ते स्वाभाविक आहे, तसंच सकाम करणं, सकामतेने कर्म करणं हे सुद्धा अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे कोणाला दोष देता येत नाही. याचं कारण असं आहे, ती प्रकृती तशी आहे की नाही. आपल्याला तसंच घडवलेलं आहे. आपलं चित्त, आपलं इंद्रिय, आपलं शरीर तसंच घडवलं गेलं आहे. त्यामुळे आपण ज्याप्रमाणे घडलेलं आहोत त्याचप्रमाणे आपण करू. दुसरं काय करणार? जसं म्हटलं आहे ना, वाघाला घडवलं आहे शिकार करून खाणं की नाही. तो शिकार करूनच खाणार की नाही. त्याला आणखी दुसरं मी काय सांगणार? त्याला दुसरं सांगून काहीच फायदा नाही आहे, कारण तो तसाच घडलेला आहे. गाईला म्हटलं थोडं मांस खा, तर ती खाणार नाही, कारण काय तशी घडलेली नाही आहे ती. जशी आपण घडलेलो आहोत, मग त्याच्यासाठी तुम्हाला इथे कर्म करणं फक्त महत्त्वाचं नाही आहे, तर कर्म कसं करायचं त्याचं शास्त्र आहे की नाही. ते केल्याने आपल्या मनामध्ये ईश्वराचं प्रेम उत्पन्न होतं की नाही. नेता प्रश्न येतोच. गीता सांगते सतत कर्मणी एव अधिकार असते महाफलेषु कदाचन. हा कशाला सांगते? तुम्ही कर्म करा, कर्म करण्याला तुम्ही पात्र आहात, म्हणजे तुमची योग्यता फक्त कर्म करण्यासाठीच आहे. न ज्ञाननिष्ठायाम शंकराचार्य म्हणतात तिथे की नाही. तुम्ही आता हे तो विषय येईल इथे की ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं तर त्यांनी काय प्रयत्न केला आहे की नाही. हा विषय ज्ञाननिष्ठेचा आहे की नाही. न ज्ञाननिष्ठायाम शंकराचार्य म्हणतात तुम्ही कर्म करा. तुम्ही त्यापर्यंत पोचले नाही आहे की तुमचं चित्त असं झालं आहे की आता फक्त ब्रह्मचिंतनच करू शकतो आहे की नाही. दुसऱ्या चित्तामध्ये कोणता तरंगच येत नाही, वृत्तीच येत नाही आहे. असे आपण कुठे आहोत आहे की नाही. आपल्याकडे ब्रह्मवृत्ती आली देवाच्या कृपेने, नाही तर ती केव्हा संपून जाते आहे की नाही. दुसरे सगळे जगाचे विचार येतात, सतत येतात. आपली मोठी समस्या आहे की नाही. आपल्याला करायचं असते पण जमत नाही आहे. म्हणून मग तुम्ही चुप बसा असं नाही, कर्म करा, पण जे तुम्हाला साधतं आहे ते जरूर करा. त्याची सकामता नष्ट करून टाका आहे की नाही. त्याची काही गरज नाही आहे, त्याची काही संबंध आहे तुमचा. कर्तृत्वबोध जो आहे, मी करतो आहे, त्यातला मी जो आहे, कर्म होते पण मी आणि कर्म दोन जोडले जातात, ते काढून टाका. मग तुम्हाला काय म्हणतात, ईश्वराचं प्रेम होईल तुमच्या मनामध्ये. सुंदर आहे. आपण गेल्या वेळी बघितलं होतं की आपण ईश्वराचं प्रेम संपादन करू शकतो आणि तीच काय गोष्ट आहे, तीच खरी गोष्ट आहे की नाही. दोन लोक असतात, दोन प्रकारचे लोक जगामध्ये असतात. इथे असुर आणि राक्षस पण म्हटलं आहे गीतेमध्ये आहे की नाही. असुर म्हणजे काय आणि राक्षस म्हणजे काय आहे की नाही. त्यात काय फरक आहे म्हटलं तर काही फरक नाही आहे की नाही. जे सूर नाही ते असुर, जे देव नाही ते दैत्य.
दोघांची आई एकच आहे, दितीच आहे की नाही. एका चुकीमुळे दैत्य निर्माण झाले आणि काही देव निर्माण झाले. त्यांची दोघांची आई दितीच आहे. पण राक्षस आणि असुरांमध्ये काय फरक? राक्षस हे तमोगुणी असतात आहे की नाही, आणि असुर हे रजोगुणी असतात. म्हणजे दोघे काही वाईटच लोक आहेत की नाही. म्हणून जे गीतेचा 9व्या अध्यायाचा श्लोक आहे तो फार सुंदर श्लोक आहे तो की नाही, की आपण कसे बनलेले आहोत, आपलं व्यक्तिमत्व कसं आहे. आपल्यामध्ये असुर आहे, 16वा अध्याय तेच सांगते, दैव असुर संपद विभाग योग. आपल्याकडे संपदा आहे, पण ती दैवी संपदा नाही आहे, आसुरी संपदा आहे. संपदा म्हणजे धन संपत्ती आपल्याकडे आहे, पण आपल्याकडे दैवी संपत्ती नाही आहे. ती दैवी संपत्ती संपादन करावं लागेल, मिळवावी लागेल की नाही. जशी आपण ही भौतिक संपत्ती मिळवतो, जमा करतो, ठेवतो आणि त्याचा उपयोग करतो, त्याचप्रमाणे दैवी संपत्ती आपल्याला संपादन करावं लागेल. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय सुरीमता. भगवंत म्हणतात 16व्या अध्यायामध्ये, अर्जुना दैवी संपदा तू जरा गोळा कर की नाही. कशाला? विमोक्षाय, तू मुक्त होशील. मोक्ष नाही आहे, विमोक्षाय पंचमी भक्ती, ती तुला मुक्त करण्याच्या कामी येईल आहे की नाही. ज्याच्याकडे संपत्ती आहे तो अभावापासून मुक्त होतो. ज्याच्याकडे संपत्ती नाही तो भाव, त्याला नेहमी अभावग्रस्त असतो तो. आपण जगामध्ये बघतो, ज्याच्याकडे संपत्ती आहे तो मुक्त असतो, अभावापासून मुक्त असतो. ज्याच्याकडे नाही आहे किंवा कमी आहे तो अभावग्रस्त असतो. तसंच ही संपत्ती आहे ही आपल्याकडे असेल, ज्याला आपण म्हणतो आहे दैवी संपत्ती आपल्याकडे असेल, तर हा जो अभाव आहे आपल्याकडे कशाचा? ब्रह्मविद्येचा अभाव आहे, तो दूर होईल. म्हणून इथे फरक काय आहे? दोन. एक असत आशा की नाही, कर्म आणि ज्ञान. 3 गोष्टी आहेत की ते 3 गोष्टी सांगितल्या की नाही. आशा म्हणजे संकल्प की नाही, आपण काहीतरी आशा धरून संकल्प करतो की नाही. मोघ आशा मोघ कर्माणो 9व्या अध्यायाचा श्लोक आहे. मोघ ज्ञान म्हणजे त्याचं आशा, पण मला काय पाहिजे की नाही. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे असतं, पण ते गीता म्हणते हे मोघ आहे. मोघ म्हणजे व्यर्थ आहे. अमोघ शब्द तुम्ही ऐकलं आहे. रामाचा बाण अमोघ होता, त्यांनी सोडला की तो लागायचाच आहे की नाही. त्याचं वचन अमोघ होतं, जे बोलला ते करायचाच. एकवचनी म्हणतात रामाला आहे की नाही. तसंच आपलं जे करतो आहे संकल्प किंवा आपल्यासमोर जे आदर्श ठेवतो आहे, ध्येय ठेवतो आहे, गीता म्हणते बेकार आहे, ते व्यर्थ आहे, मोघ आहे, अमोघ नाही आहे. मोघ आशा मोघ कर्माणो मोघ ज्ञान. आपली कर्म पण बेकार आहे, काहीच फायदा होत नाही आहे. शंकराचार्य चुकून म्हणतात, त्यांनी लोकसंग्रहसुद्धा होत नाही. म्हणजे आपल्याकडून कोणी शिकत पण नाही आहे, त्याला लोकसंग्रह म्हणतात की नाही. आपल्याकडून कोणी शिकत पण नाही आहे, त्याचं काही आपल्यालाही फायदा होत नाही, याच्यातही फायदा होत नाही, परलोकाला काही फायदा होत नाही. त्याला गीतेमध्ये मोघ म्हटलेलं आहे. मोघ म्हणजे व्यर्थ. मोघ ज्ञान विचेतसः. कारण आपलं डोकं काही ठिकाणावर नाही आहे. विचेतसः की नाही, विगत चेतसा. आपलं डोकं काही ठिकाणावर नाही आहे, आपल्याला नीट विचार करता येत नाही आहे. हे मध्ये आपल्या आशा व्यर्थ आहेत. मोघ आशा मोघ कर्माणो. आपण जे करतो ते पण निष्फल आहे, त्याचा काही विशेष उपयोग होत नाही. ज्ञान म्हणजे अनुभव. मोघ ज्ञाना विचेतसा की नाही. आपलं जे ज्ञान आहे, अनुभव आहे, हा पण व्यर्थ आहे, त्याचा पण काही उपयोग होत नाही. थोडंफार आपल्यापुरते, कारण आपण सगळे एकाच प्रकारचे आहोत, एकाच तुरुंगात आपण सगळेजण आहोत, त्यामुळे म्हणता येईल की ठीक आहे त्याच्यापेक्षा हा बेटर आहे, त्याच्यापेक्षा हा बेटर आहे. पण सगळ्यांची एकरूप केली की आपलं जे आहे त्याच्यापेक्षा आपण कुठेच बसत नाही आहे की नाही. कारण काय? राक्षसीम आसुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. काय सुंदर श्लोक आहे की नाही. आपली ही मोहिनी प्रकृती आहे, आपल्याला भुरळ पाडणारी जी प्रकृती आहे, स्वभाव आहे, संस्कार आहेत की नाही. म्हणजे त्याला संस्कार, स्वभाव, ज्याला गीतेत म्हटलं आहे स्वभाव म्हटलं आहे की नाही. स्वभाव अध्यात्म उच्यते. हा जो स्वभाव झालेला आपला प्रकृती झालेली आहे, ही कशी आहेत? राक्षसीम आसुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. त्याचा आपण आशय घेतलेला आहे की नाही. आणि त्यामुळे आपलं सगळंच व्यर्थ जातं. म्हणून गीता काय सांगते?
आणि आपण जो ग्रंथ बघतो वचनामृत काय सांगते, तुम्ही कर्म करा, सगळंच करा. असुर पण कर्म करतात, राक्षस पण कर्म करतात, आहे की नाही. परंतु कोणाचंच हित होत नाही त्याच्यामुळे, आहे की नाही. दुसऱ्यांचं तर हित होत नाही, त्यांचं पण हित होत नाही, की नाही. म्हणून ते कर्म कशाप्रकारे तुम्हाला सर्वोच्च ध्येयापर्यंत पोचवून जाईल याला शास्त्र म्हणतात, आहे की नाही. तर शास्त्राची काही गरज नाही आपल्याला, मार्गदर्शनाची काही गरज नाही, ऋषीमुनींची संतांची काहीही गरज नाही आपल्याला. जसे आहोत आपण तसे ठीक आहोत. परंतु जर आपल्याला काहीतरी विलक्षण, जसं गीतेमध्ये म्हटलं आहे, त्याला रहस्य अतिशय गहन असं काहीतरी महान असं काहीतरी वेगळं तुम्हाला जर हवं असेल, त्यासाठी मात्र तुम्हाला कर्मच करावे लागतील. जे करतात तेच करावं लागेल. फक्त त्यातला जो दोष आहे, त्यक्त्वा आत्मशुद्ध आहे, त्या कर्माने तुमचं चित्त अशुद्ध होतं. म्हणजे चित्त कशाने अशुद्ध होतं? मीमुळे अशुद्ध होतं. त्या कर्माशी जेव्हा मी जोडला जातो तेव्हा ते अशुद्ध होतं. त्याची आसक्ती निर्माण होते. मी केलं आहे ती आसक्ती म्हणतात. माझ्यामुळे झालं आहे त्याला आसक्ती म्हणतात. ममत्व त्याला म्हणतो आपण. या ममत्वपणे माझेपणामुळे काय होते? त्याच्यामुळे ते अशुद्ध होतं. म्हणून निष्काम भावाने कर्म करू शकल्यास ईश्वरावर प्रेम उत्पन्न होतं, असं श्रीरामकृष्ण म्हणतात. सुंदर आहे बघा, वाक्य फार छान आहे की नाही. जर कोणी निष्काम भावाने जर कर्म करू शकेल तर ईश्वरावर प्रेम उत्पन्न होतं. आता ईश्वरावर प्रेम उत्पन्न होते फार मोठी गोष्ट आहे, फार विलक्षण अशी गोष्ट आहे. कारण काय, जगावर प्रेम असतं आपलं, खूप प्रेम असतं. जग आणि जगाच्या गोष्टींवर, व्यक्तींवर, वस्तूंवर, आहे की नाही, खूप प्रेम असतं आपलं, की नाही. आणि ते प्रेम आपल्याला ईश्वराकडे जाऊ देत नाही, की नाही. थांबवतं आपल्याला, तिथेच थांबवतं. कारण काय, जगातलं पण त्याच्याशी आपण एकरूप झालं त्याला आपण ममत्व म्हणतो, आहे की नाही. त्याच्याशी आपण जोडले जातो, त्याच्याशी आपला काही संबंध नाही आहे. हा फक्त थोडासा व्यवहारातला संबंध आहे. जसं मी एक छान उदाहरण आपलं नेहमी येतं, चित्रपटामध्ये वेगवेगळे लोक कामं करतात, वेगवेगळ्या भूमिका काम करतात, आहे की नाही. ते फक्त शूटिंगपुरतं असतं, आहे की नाही. शूटिंग असतं, चालू असतं, तिथे दिग्दर्शक बसला जातो. उपद्रष्टा अनुमंताच, तो उपद्रष्टा असतो. गीतेमध्ये म्हटलं आहे अनुमंता असतो. उपद्रष्टा म्हणजे जवळ येतो, पण ते कॅमेऱ्याच्या याच्यात येत नाही, तो रेंजमध्ये येत नाही आहे. अगदी जवळ आहे पण कॅमेऱ्याच्या बाजूला बसले आहे, समोर नाही बसलं. समोर कोण असतात? फक्त ते काम करणारे असतात. उपद्रष्टा अनुमंता आहे, बरोबर आहे की नाही, तो कट करतो. 10 कट करेल तो, नाही बरोबर नाही, पुन्हा करा, कट कर. त्याला अनुमंता म्हटलं गीतेमध्ये. उपद्रष्टा अनुमंताच भर्ता भोक्ता महेश्वर, तो सगळं काही असतो, दिग्दर्शक सगळं काही असतो. आता हे जे आहे, जे चालू आहे त्याच्यामध्ये जे काम करणारे आहेत, की नाही, पूर्वीच्याकडे अजूनही आहे. चित्रपट सुरू झाल्यानंतर आधी कोणाचे नावं येतात? टायटल्स येतात. कोणाचे नावं येतात? पहिल्यांदा ॲक्टर्सचे नाव येतात, लक्षात घ्या, आहे की नाही. मुख्य ॲक्टर्स, नंतर दुसरे ॲक्टर्स, नंतर मग कितीतरी एक्स्ट्राज वगैरे असतात, त्यांचे नाव नसतात, आहे की नाही. मुख्य ॲक्टर्सचे नाव पहिल्यांदा येतात. टायटल झाल्यानंतर सिनेमाचं नाव येतात. आणि शेवटी कोणाचं नाव येतं? शेवटी दिग्दर्शकाचं येतं. तुम्ही बघाल, कारण दिग्दर्शक म्हणजे सगळं काही असतो, आहे की नाही. संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकावर डायरेक्टर अवलंबून असतो. कधी तो निर्माता पण असतो, आहे की नाही, कधी तो नुसता दिग्दर्शक असतो. फक्त दिग्दर्शकाला त्याला माहीत असतं मला काय दाखवायचं आहे, मला काय करायचं आहे. त्याच्या डोक्यात सगळी कल्पना असते. तो कट मिळेल तर कट होईल, तो म्हणेल जसं होईल आहे. दिग्दर्शक कोण आहे? तो प्रभू आहे. आणि ॲक्टर्स कोण आहोत? आपण आहोत, आहे की नाही. आपण आहोत ॲक्टर्स आहोत, आहे की नाही. आपला असा हात चालवून आपला असा हात, असं बोलावणं असं बोलावं लागेल, बसा म्हणलं बसावं लागेल, असा नाच करा. प्रत्येक गोष्ट आपलं वाटते काय करतात तसं नाही आहे ते, आहे की नाही. दिग्दर्शन सांगितलं आहे की नाही, त्याला असं कर तसंच. त्यांनी नाही केलं, याला समाधान नाही झालं तर कट करेल तो, आहे की नाही. पुन्हा सुरू केलं ते. कधी कधी 10 20 तेच ते करायला एक हात आला होतात त्यांना. जोपर्यंत दिग्दर्शकाचं समाधान होणार नाही म्हणा ठीक आहे, तोपर्यंत ते कटकट करत राहील. तो आपण त्याला कट म्हणते, कटकटच असती, आहे की नाही. सुटका नाही आहे. तसंच आपण जीव आहोत, आहे की नाही. मग आपण हे फक्त ॲक्शन करतो आहोत, आहे की नाही. ते एकदाचा तो सीन संपला, वेळ संपली की आपलं सगळं मेकअप उतरतात, कपडे उतरतात ना, पुन्हा ते नॉर्मल होऊन जातात, नेहमी प्रवासारखे होऊन जातात. तिथे आसक्ती नाही आहे की नाही. एखादा आहे काय म्हणतात हिरो आणि हिरोईन आहे की नाही, तर ते त्यांच्यामध्ये जे काही चालतं आहे, मुख्य असतात, ते मुख्य ॲक्टर्स असतात, आहे की नाही. त्यांच्या सगळेच प्रकारचे प्रेमप्रसंग असतात, रागाचे प्रसंग असतात, रुसण्याचे असतात, नंतर त्यांच्यामुळे ताटातूट होते, असं खूप खूप काही असतं. पण ते सगळं फक्त त्या कॅमेऱ्याच्या सीन असतं, ते शूटिंग असतं, बाकी काही नसतं, आहे की नाही. एकदा तो सीन संपला की सगळे आपल्या वाट्यात दुसरं सिनेमामध्ये जातं. तिथं वेगळाच असतो.
म्हणजे एका ॲक्टरने कितीतरी ॲक्ट्रेसबरोबर काम केलं असतं आणि एका ॲक्ट्रेसने कितीतरी काम केलं असतं. कारण काय, ते सगळं त्या फक्त त्या शूटिंगपुरतं असतं. तसंच हे केलं, आपलं हे सगळं शूटिंगपुरती आहे फक्त. आसक्ती निर्माण होत नाही. आसक्ती निर्माण झाली नाही तर ईश्वरावर प्रेम उत्पन्न होतं. एक सूत्र श्रीरामकृष्णांनी सांगितलं आहे. आणि प्रेम झाल्यानंतर ही प्रेम उत्पन्न हीच काय म्हणतात, जसं भक्तिशास्त्र म्हणतं, नारद भक्तिसूत्र म्हणतं की ईश्वरावर प्रेम करणं हे सगळं झालं, त्याच्यात सगळंच काय आलं, पुन्हा दुसरं काही तुम्हाला गरज नाही आहे. पण ईश्वर प्रेम होतं म्हणजे काय होतं ते त्यांनी सांगितलं आहे की मग हळूहळू त्याच्याच कृपेनं त्याचं दर्शन घडतं. ती त्याची कृपा आहे की नाही. ईश्वरावर प्रेम निर्माण होणं म्हणजे त्याच्या कृपेने प्रेम निर्माण होतं, तुमच्या कर्माने नाही, तुमच्या साधनेने नाही, आहे की नाही. एखादा मनुष्य किती साधना करेल, परंतु ती साधना फक्त कृपा संपादन करण्यासाठी असते की नाही. नाहीतर ते पुन्हा सकाम होऊन जाईल की नाही. सकामत्व आपोआप येतं तिथे. म्हणून ऋषींनी जे म्हटलं, ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं, तिथे सकामत्व नाही आहे, लक्षात घ्या की नाही. तिथे सकामत्व नाही आहे. कारण काय, सकामत्व झालं की पुन्हा आलं तेच. पुन्हा आपण म्हणतो ना, मोरीमध्ये भूत शिरलं आहे, भूत उतरणार कसं. म्हणून इथे त्याची कृपा होते, त्याचं दर्शन होतं, म्हणजे अनुभूतीचा विषय आहे तो. आणि नंतर मग तितकं होतं की त्याच्याबरोबर बोलता येतं. जसं मी तुमच्याशी बोलतो आहे ना तसं. म्हणजे नुसतं जरी आपण ऐकलं तरी आपल्याला काय होतं, त्याची कल्पना येते की नाही नेमकं काय आहे. कारण सांगत कोण आहेत, श्रीरामकृष्ण स्वतः सांगत आहे की नाही. आणि त्यामुळे ती सगळेजणं अगदी थक्क होऊन ऐकत आहे, जणू साक्षात वाग्देवी श्रीरामकृष्णाच्या जिव्हाग्री बसलेली आहेत असं म्हटलं आहे की नाही. असं ते अनुपम बोलणं. जीवाच्या विद्यासागरांना उपदेश देण्याच्या मिशाने सर्व जीवांच्या मंगलार्थ ह्या सर्व अनुपम गोष्टी बोलत आहेत. ह्या जगातल्या गोष्टी नाही आहेत, ह्या गोष्टींना कोणती उपमा देता येणार नाही. ह्या जगावेगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्याला अनुपम म्हटलं आहे की नाही. पलीकडल्या गोष्टी आहेत आणि त्याच प्रकारे आपल्याला ते ऐकायला हव्यात आहे की नाही. ज्या प्रकारे आपण जगातल्या गोष्टी ऐकतो आहे की नाही, जगातल्या विषयांना आपण ज्याप्रमाणे ग्रहण करतो तशा प्रकारे नाही आहे. गीतासुद्धा तशी नाही आहे. कच्चिदेतत् श्रुतं पार्थ त्वैकाग्रेण चेतसा कच्चिद ज्ञानसमूह विनष्टस्ते धनंजय. कारण काय, धनंजय आहे जो नीट ऐकलं एकाग्र मनाने आहे की नाही, तर काय होईल आहे, तुझा मोह नष्ट होईल आहे, तुला देवाचं दर्शन होईल आहे असं गीता म्हणते, तुला अनुभूती होईल आहे. म्हणून हे जे ऋषी आहेत, या ऋषींनी आपल्यासमोर एक आदर्श, आपण त्याच्या कुठे पासंगलाही पुरत नाही आहे की नाही, जवळपाससुद्धा पोचू शकत नाही. पण नुसती आपण त्याची धारणेली कल्पना केली तर ती किती अद्भुत गोष्ट आहे बघा. ज्या गोष्टीशी आपण अगदी निगडीत असतो, जोडले असतो सतत, त्याच्यापासून किती वेगळे आहेत ते आहे की नाही. म्हणून पहिलं वाक्य त्यांनी म्हटलं आहे की ऋषींना ब्रह्मज्ञान झालं. ते आद्य लोक आहेत, सगळ्यात पहिले लोक ते आहेत ते की नाही. त्यांनी काय केलं, हा विषय आपल्या जीवनाचा मोघाशा मोघकर्माणू मोघज्ञान तिथे नाही आहे की नाही. त्यांनी आपल्यासमोर ठेवलं, एक सर्वोच्च ध्येयच ठेवलं की नाही. त्यांची कर्मसुद्धा जगावेगळीच होती आणि त्यांची अनुभूतीसुद्धा जगावेगळी आहे की नाही. कारण ते काय विचेतसा नाही आहे, अविवेकी नाही आहे, विवेकी आहेत की नाही. सुंदर आहे ते की नाही. किती अद्भुत आहे बघा. ते आमच्यासारखेच होते, परंतु ते पूर्णपणे जगावेगळे होते. ऋषींना ब्रह्मज्ञान झालं तर 8च वाक्य आहेत आहे की नाही. पण 8 वाक्यामध्ये आपल्याला आपलं संपूर्ण भारतीय अध्यात्म सभ्यता संस्कृती लक्षात येते आहे की नाही. आपल्या देशाची संस्कृती सभ्यता ऋषींनी घडवलेली आहे की नाही. म्हणून ती अजर आहे अमर आहे स्वामीजी म्हणतात आहे की नाही. ही अजर अमर कुठून आली आपली, नाही तर आपण केव्हाच खलास झालो असतो आहे की नाही. आपण शिल्लक तेवढंसुद्धा शिल्लक राहिलो नसतो. कारण जगातलं कोणती संस्कृती शिल्लक नाही आहे, सगळे खलास झाले. कुठे पर्शिया आहे आज की नाही, कुठे रोमन आहेत, कोणीच नाही आज आहे की. मिस्र कुठे आहे, कोणीच नाही आहे, सगळे संपलेत. युनान कुठे आहे, सगळे संपले. ग्रीक संपले, कोणीच राहिलं नाही आज. आज कोणतीच संस्कृती 50 संस्कृतीमधली कोणतीच संस्कृती शिल्लक नाही. चीनची संस्कृती नसल्यागतच आहे, त्याला संस्कृती काही म्हणता येत नाही आहे की नाही. परंतु अजूनही जे काय आहे भारताची संस्कृती जशी आहे तशीच आहे. याचं कारण काय, ते ऋषींनी संपादन केलेली संस्कृती आहे की नाही, मूळ संस्कृती आहे. तिथे अजूनही ती टिकलेली आहे, कारण त्याच्यामध्ये काहीतरी चिरंतनत्व आहे, काहीतरी सनातनत्व आहे. म्हणून त्याला सनातन धर्म म्हणतात. सनातन वैदिक धर्म म्हणतो आपण. हा हिंदू नाव आहे आपलं नंतर आलेलं आहे,
सिंधू नदीच्या काठला म्हणून इंडस म्हणतो, इंडस म्हणून इंडिया म्हणतात त्याला. परंतु खरोखर सनातन धर्म आहे, सनातन वैदिक धर्म आहे. म्हणजे कधीही न संपणारा, चिरंतन असा, न ग्रसणारा, न ग्रासल्या जाणारा की नाही, असा हा धर्म आहे. म्हणून ते फार सुंदर आहे. ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं. म्हणजे बघा, मोघ आशा नाही आहे, अमोघ आहे त्यांचं. भोगवासनेचा लवलेश राहिल्यास हे ब्रह्मज्ञान होत नसतं. सकामत्व म्हणजे भोगवासना. ज्ञानप्राप्तीसाठी ऋषीलोक केवढा तरी प्रयास करीत. आपणही प्रयास करतो, पण आपला प्रयास आणि त्याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यांचा प्रयास कसा आहे बघा. सकाळच्या प्रहरी आश्रमातून बाहेर पडत, आश्रमात आहे ते, पण तिथून बाहेर पडून आणखी एकांतात जातात. सारा दिवस एकांतात एकटेच ध्यानधारणा करीत. रात्री आश्रमात परतून थोडी कंदमुळं भक्षण करीत. दर्शन, श्रवण, स्पर्श इत्यादिकांच्या विषयांपासून मनाला अगदी अलिप्त ठेवीत. तेव्हा कुठं इतकं सगळं झाल्यानंतर त्यांना ब्रह्माचा बोध होई, स्वतःच्या अंतःकरणात साक्षात्कार होई. ही वैदिक भाषा आहे. आणि श्रीरामकृष्ण सांगितलं आहे काय, तीच बाब आहे. त्यांनी फक्त एवढं सांगितल्यानंतर त्यांचेच शब्द ते आहे, त्यांचे शब्द हे आहेत की प्रेम उत्पन्न होतं आणि देवाशी बोलता येतं, जसं तुमच्याशी मी आता बोलतो आहे तसं की नाही. म्हणून हा सगळ्या ह्याच्यामध्ये, मग गीता म्हणा, उपनिषद म्हणा किंवा वचनात म्हणा, याच्यामध्ये फोकस एकाच ठिकाणी आहे. ते म्हणजे काय, माणूस बदलून जातो, अनुभूती आहे ती आहे की नाही. ते सगळं बाहेर तसंच असतो, पण आतून माणूस पूर्णपणे बदलून जातो. आणि हेच आपल्या भारतीय अध्यात्माने प्रत्येकासमोर ठेवलेलं ध्येय आहे. त्याच्यामध्ये मुंगीच्या पावलाने जाता, कासवाच्या पावलाने जाता, सस्याच्या चालीने जाता, हरणाच्या जाता, चित्त्याच्या जाता, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण दिशा मात्र एकच आहे, लक्ष मात्र एकच आहे. पुढच्या मंगळवारी आपण पुन्हा बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूप भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि.